नमस्कार, मी शामराव मोकाशी. महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐकायचं. काळी पिवळी रिक्षा टॅक्सी यांनी सगळ्यांनी हा व्हिडिओ ऐकायचा आणि लगेच शेअर करायचं. बघा, शेअर करा पहिल्यांदा. धर्मवीर आनंदी कल्याणकारी मंडळ हे चालू झालेलं आहे बरं का. ऑनलाईन प्रक्रिया आहे. ऑनलाईननं सगळ्या RTOमध्ये तुम्हाला ऑनलाईनच फॉर्म करायचे आहे. तुमच्या मोबाईलवरनंच अर्ज भरायचा आहे. बघा, हे मात्र कोणी विसरू नका. नाही तर तुम्ही म्हणतील आता आम्ही कुठं काय झालं काय असलं काय आता म्हणत बसायचं नाही. ऑनलाईननं अर्ज करायचा. धर्मवीर आनंद दिघे आणि ऑनलाईन आनंद दिघे कल्याणकारी मंडळ, आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ह्या लाईनवरती लगेच भरायचे बघा अर्ज. आणि आता काय फी वगैरे भरावी लागत नाही बरं का, हे लक्षात ठेवा. तो फॉर्म तुम्हाला भरल्यानंतर व्यवस्थित भरा, मात्र सबमिट करा. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं ड्रायव्हिंग लायसन, बँकेचं खातं, फोटो वगैरे हे सगळं अपलोड करावं लागतं त्याच्यावरती. ह्या आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ह्या ऑनलाईनवरती प्रत्येकानं अर्ज करायचा. आणि अर्ज करताना मात्र तुम्हाला कोड नंबर टाकायचा. समजा तुमची गाडी नाशिकची असेल तर नाशिकचा RTOचा कोड नंबर, सांगलीचा असेल सांगलीचा कोड नंबर, पुण्याचा कोड नंबर, मुंबईतल्या RTOचा कोड नंबर. म्हणजे तुमची गाडी, रिक्षा, टॅक्सी ज्या RTO कार्यालयात नोंद आहे ना, तो कोड नंबर टाकायचा आहे. व्यवस्थित मात्र फॉर्म भरा. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, बँकेचं खातं नंबर हे सगळं भरायचं आहे. रिक्षा टॅक्सी चालकांनो तुम्हाला 13 योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि अर्ज भरायला कुणी विसरू नका. ताबडतोब हा व्हिडिओ शेअर करायचा बरं का. नाहीतर तुम्ही काय होतं आणि कसं होतंय वगैरे असलं काय म्हणत बसायचं नाही. आता गुरु बिरू येता बिता हे काय नाही बघा. ऑनलाईन फंक्शन झालेलं आहे. सगळं ऑनलाईन हे काम झालेलं आहे. तुम्हाला आता कुठलं काय ऑफलाईन वगैरे असं काय सुद्धा नाही. धडाधड रिक्षा टॅक्सी चालकांनी कोड नंबरवरती फॉर्म भरा. आणि तुमचा फॉर्म सबमिट झाला ना की मग तुम्हाला महिन्या 2 महिन्यानं ते फॉर्मला अप्रूव्हल मिळणार. मंत्रालयात ना कल्याणकारी बोर्डाचं अप्रूव्हल तुम्हाला मिळेल ना तुमच्या अर्जाला. मग तुमच्या मोबाईलमध्येच QR कोड येणार. आणि मग तुम्ही फी भरायची आहे 500 रुपये वन टाईम फी, आणखीन 300 रुपये वार्षिक वर्गणी. हे पुन्हा भरायचे आहेत. आत्ता काय भरायचं नाही. आत्ता रिक्षा टॅक्सीवाल्यांची जबाबदारी आहे. जर तुम्हाला न्याय पाहिजे असेल, तुमची एवढी लुटालूट होते, शासनानं तुमच्यासाठी मंडळ केलेलं आहे. आणि नुसतंच मग मराठी लोकांनी धडाडं फॉर्म भरलं पाहिजे. तुमचा हक्काचा व्यवसाय आहे, कुठेतरी तुम्हाला शासन काहीतरी न्याय देतं या, पण तुम्ही मात्र भरत नाहीसा. तर पुन्हा माझी महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांना विनंती आहे की ताबडतोब हा व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येकानं आपापल्या मोबाईलवरनं फॉर्म भरा. जर तुम्हाला हा अर्ज भरता आला नाही तर तुम्ही दुसऱ्याकडं कुणाकडं बी भरा. मोबाईलनं तर भरायचं आहे. हे तुमचे पेपर अपलोड करायचे आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा. आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ही ऑनलाईन आहे.